Next concept, buffer solution, the solution of specific pH which resists the change in its pH value by addition of small amount of strong acid or base is called as buffer solution or buffers. बफर सोल्युशनचा रोल काय आहे, टू रजिस्ट द पी एच व्हॅल्यू, म्हणजे पी एच व्हॅल्यू काय करतोय तो मेंटेन करतो. जर आपल्याला एखादी रिएक्शन अंडर स्पेसिफिक पी एच व्हॅल्यू जर करायची असेल तर ती पी एच व्हॅल्यू रजिस्ट किंवा मेंटेन किंवा कॉन्स्टंट कोण ठेवतं, बफर सोल्युशन ठेवतो. बफर सोल्युशन म्हणजेच काय आहे, by addition of small amount of strong acid or base is called as buffer solutions. Next, types of buffer solution. There are two types of buffer solution, acidic buffer solution and basic buffer solution. First, acidic buffer solution, the solution containing weak acid and its salt with strong base is called as acidic buffer. म्हणजे बफर म्हणजे एकच बफर नाही आहे, दोन बफर सोल्युशन आहेत, एक ॲसिडिक आणि दुसरा बेसिक. मग त्या ॲसिडिक बफरमध्ये काय घेतलेलं आहे, वीक ॲसिड घेतला आणि त्याचाच साल्ट घेतला आहे. वीक ॲसिड अँड इट्स साल्ट विथ स्ट्रॉंग बेस, म्हणजे त्याच्यासोबत कोण आहे, स्ट्रॉंग बेस आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, ॲसिडिक बफर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, ॲसिटिक ॲसिड. Acetic acid is the weak acid and its salt such as sodium acetate is an acidic buffer solution. म्हणजेच या ठिकाणी आपण weak acid फॉर एक्झाम्पल कोणाला घेतलेला आहे, ॲसिटिक ॲसिडला घेतलेला आहे आणि ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड कन्सिडर केला जातो. आणि वीक ॲसिड आपण का म्हटलं आहे त्याला, की कारण त्याचं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन हा कसा आहे, इनकम्प्लीट आहे किंवा पार्शियल आहे, म्हणजेच तो कोण आहे, वीक ॲसिड आहे. मग आता ॲसिटिक ॲसिडचा साल्ट कोण आहे, सोडियम ॲसिटेट आहे, म्हणजे CH3COONA इन ॲन ॲसिडिक बफर सोल्युशन. म्हणजेच ॲसिडिक बफर सोल्युशन कोण असेल, कंटेनिंग weak acid and its salt of strong base is called as an acidic buffer. That is, pH of acidic buffer is given by the equation. तर आपण पाठीमागं व्हिडिओमध्ये पाहिले pH and pOH. pH म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, ही डेफिनेशन पाहिली आपण. मग pH ही काय इंडिकेट करतो, P फॉर पोटॅन्च, H फॉर हायड्रोजन. पोटॅन्च मीन स्ट्रेंथ, कोणाची स्ट्रेंथ घेतली आहे आपण, हायड्रोजनची स्ट्रेंथ घेतलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी बफर सोल्युशन म्हणजेच पी एच ऑफ ॲसिडिक बफर इज गिवन बाय द इक्वेशन दॅट इज पी एच इक्वल टू पी की ए प्लस लॉग टू द बेस 10 इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट अपॉन मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. म्हणजे आपण डेफिनेशन पाहिले किंवा इक्वेशन घेतलं आहे आपण, पी एच इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस घेतलं आहे. त्या ठिकाणी कोण होता, फक्त पी एच होता, पण आता पी एच सोबत काय घेतलेलं आहे, या ठिकाणी ॲसिडिक बफर घेतला आहे. त्यामुळं इक्वेशन काय आलेलं आहे, पी एच इक्वल टू पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 इंटू molar concentration of salt upon molar concentration of acid, that is equation first, where pKa equal to negative logarithm to the base 10 of Ka. Ka is the dissociation constant of acid. Second type, basic buffer. Basic buffer, a solution containing weak base and its salt of strong acid is the buffer solution. आता दोन डेफिनेशन आपण कम्पेअरमध्ये स्टडी करायची. कशी करायचे, ॲसिडिक अँड बेसिक बफर. ॲसिडिक बफरमध्ये वीक ॲसिड होता आणि त्याचा साल्ट कसा होता, स्ट्रॉंग ॲसिड होता. आता बेसिक बफरमध्ये कोण घेतलेला आहे, वीक बेस घेतला आहे. ॲसिडिकमध्ये कोण होता, वीक ॲसिड होता आणि या ठिकाणी कोण होता, त्या ठिकाणी स्ट्रॉंग साल्ट होता. या ठिकाणी कोण आहे, विथ इट्स स्ट्रॉंग ॲसिड इज द बेसिक बफर सोल्युशन. म्हणजे दोन्ही टर्म ह्या एकदम कशा आहेत, अपोजिट आहे. अ सोल्युशन कंटेनिंग वीक बेस सच ॲज NH4OH
and its salt such as NH4Cl is a basic buffer solution. मग आता या ठिकाणी वरती आपण डेफिनेशनमध्ये घेतलं आहे वीक बेस आहे. वीक बेसचं एक्झाम्पल काय घेतलं आहे NH4OH दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साईड. मग अमोनियम हायड्रॉक्साईडचा साल्ट कोण असेल NH4Cl असेल म्हणजे अमोनियम क्लोराईड असेल. हा कोण आहे बेसिक बफर सोल्युशन आहे. मग या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे आता द POH ऑफ बेसिक बफर इज गिवन बाय. तर आपण डेफिनेशन पाहिलेत POH म्हणजे काय घेतलं आहे आपण POH इज द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन घेतलं आहे. POH काय इंडिकेट करतो बेसिसिटी इंडिकेट करतो. PH म्हणजे पोटॅन्श काय घेतलं होतं आपण ॲसिडिक स्ट्रेंथ इंडिकेट करतो. POH म्हणजे बेसिक स्ट्रेंथ इंडिकेट करतो. म्हणजेच या ठिकाणी इक्वेशन POH इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 into molar concentration of salt upon molar concentration of base where pKa equal to negative logarithm to the base 10 Kb where Kb is the dissociation constant for base. वरती Ka dissociation constant of acid होता, Kb dissociation constant of base.